जय भीम। मी मंगलदास निकाळजे, वंचित बहुजन युवा आघाडीचा पुणे जिल्हा पूर्वचा जिल्हाध्यक्ष। गेल्या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना काढली। या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी आर्थिक अनुदान देण्याचं ठरवलं गेलं आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक अनुदान द्यायला चालू केलं। खरं तर ही योजना विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विधानसभेमध्ये जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल या दृष्टिकोनातून चालू केलेली योजना आहे। आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ही योजना, या योजनेसाठी लागणारे पैसे याची कमतरता भासायला लागली। म्हणून महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, तसेच त्यांच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी इतर ज्या योजना आहेत त्या योजनेचे पैसे या लाडकी बहीण योजनेमध्ये वळवायचं काम महाराष्ट्र शासनातील या नेत्यांनी केलेलं आहे। याच योजनेसाठी अनुसूचित जाती जमातीच्या हक्काचा निधी समाज कल्याणच्या माध्यमातून ज्या योजना अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांसाठी ज्या राबवल्या जातात त्या योजनांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा जो निधी आहे तो निधी जवळपास 410 कोटीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी या सरकारने वळवलेला आहे। खरं तर समाज कल्याणच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना ही चालू आहे। या योजनेच्या माध्यमातून जे भूमिहीन शेतकरी आहेत, भूमिहीन शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी 4 एकर जिरायत आणि 2 एकर बागायत अशा प्रकारचं क्षेत्र या योजनेच्या माध्यमातून समाज कल्याणच्या माध्यमातून दिलं जातं। ही एक योजना आहे। तसेच याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे। याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनुदान दिलं जातं। तसेच या माध्यमातूनच विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आहे। दुसरी वसतिगृहाच्या संदर्भातल्या योजना आहेत, स्कॉलरशिपच्या संदर्भातल्या योजना आहेत। तसेच रमाई गुरुकुल योजना आहे। तसेच अत्याचारामध्ये जे बळी पडलेले कुटुंब आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्या योजना आहेत अशा बऱ्याचशा योजना, जवळपास 35 ते 40 योजना या समाज कल्याणच्या माध्यमातून राबवल्या जातात। आणि ह्याच्यासाठी जो राखीव निधी ठेवला जातो, या योजनांसाठी जो राखीव निधी खर्च केला जातो, या योजनेसंदर्भातला जो निधी आहे तो इतरत्र वळवायचं काम इथल्या महाराष्ट्र शासनातील देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या माध्यमातून आत्ता चालू आहे। हे मोठं षडयंत्र आहे। अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकातील लोकांचं जीवनमान सुधारवणाऱ्या ज्या योजना आहेत, अनुसूचित जाती जमातीचा जो सामाजिक दर्जा वाढवणाऱ्या ज्या योजना आहेत, त्यांना ताकद देणाऱ्या ज्या योजना आहेत, या योजनांमधील पैसे इतर योजनांसाठी वळवणं हे अतिशय चुकीचं आहे। ते वळवता येत नाही, तरी देखील महाराष्ट्र शासनातील या नेत्यांनी जाणून बुजून हा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे। खरं तर आम्ही या सर्व घटनेचा जाहीर असा निषेध करत आहोत। लवकरच आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या घराबाहेर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। तत्पूर्वी मी या सरकारमधील नेत्यांना आवाहन करतो की आमच्या ज्या योजनेचा जो निधी आहे, जो तुम्ही वळवलेला आहे, 410 कोटीचा जो निधी आहे जो वळवलेला आहे,
तो त्वरित परत करावा. तसेच आमच्या ज्या मूलभूत प्रश्नां सोडवण्यासंदर्भातला जो निधी आहे तो इतरत्र वळवू नये यासाठी बजेटचा कायदा करावा. अशा आम्ही मागण्या घेऊन लवकरच अजितदादा पवार यांच्या घराच्या बाहेर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये आमच्या हक्काचा निधी इतरत्र वळवू नये आणि तो वळवताना या नेत्यांनी 10 वेळा विचार करावा. यासाठी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी विचार करावा की अनुसूचित जाती जमातीची आजची परिस्थिती काय आहे, इथल्या दलित वस्त्यांची सुधारणा झाली आहे का, इथल्या दलित वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची सुधारणा झालेली आहेत का, त्यांचा दर्जा सुधारला आहे का, आणि जर नसेल सुधारला तर आमच्या योजनांचे पैसे तुम्ही का वळवतात. जर आमचे पैसेच वळवायचे आहेत तर मग समाज कल्याण विभाग खोललाय कशाला. खरं तर तो विभागच तुम्ही मग बंद करून टाका. आमच्यावरती अशा प्रकारचा अन्याय अत्याचार तुम्ही यापूर्वी देखील करत होता, पण तो अन्याय जो पहिला अन्याय होता पुरुष अस्पृश्यतेचा अन्याय होता, पण आताचा जो अन्याय आहे तो आमचा निधी वळवणे, आमच्या हक्काचे पैसे आम्हाला न देणे, आमच्यावरती अशा प्रकारचा तुम्ही बहिष्कार टाकायचं काम करतात. आम्ही गप्प बसणारे अवलादी आहोत. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमान शिकवलेला आहे आणि स्वाभिमानासाठी झगडायला शिकवलेलं आहे आणि त्याच आधारावरती आम्ही चालत आहोत. त्यामुळे आमचा तुम्हाला इशारा आहे की आमच्या हक्काच्या निधीचा, आमचा हक्काचा निधी आपण लवकरात लवकर परत करावा, अन्यथा तुम्हाला या सर्व गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागणार आहे. आमच्या समाजाच्या समोर तुम्हाला येताना 10 वेळा विचार करून यावं लागणार आहे. एवढंच बोलतो आणि लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घराच्या बाहेर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं करणार आहोत. एवढंच सांगतो, थांबतो. जय भीम, जय भारत.